करणं. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. आम्ही तुम्हाला मोबाईल बघितलं ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना।
संभाजीनगर जिल्ह्यामधील वाळूजपासून जवळ असलेलं कमळापूर जय म्हसोबा वृद्ध आश्रम आपण बघू शकतात. वाढदिवस म्हणलं का लोकांना एक चांगल्या सत्कारमी राहावं यासाठी अनिताताई पाटील यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये एक सामाजिक कार्य असतं आणि त्या संदर्भात मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी सावलीमध्ये असो किंवा दवाखान्यामध्ये असो फळं वाटप करण्यात आले. परंतु एवढी ती इच्छा होती की आपल्या शेजारी असलेलं वृद्ध आश्रम आहे जय म्हसोबा याला भेट देण्यासाठी आज त्यानं मला काल फोन केला होता आणि आज त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये जे आजी आजोबा आहे यांना ब्रॅकेट वाटप करून साजरा केलेला आहे. काय सांगाल ताई? आज इथं जे रांजणगाव भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आज हे जय म्हसोबा जे वृद्धाश्रम आहे, सहजच मनीषाताईंची माझी म्हणजे वृद्धाश्रम जे चालवतात मनीषाताई त्यांचं माझी एक तिरुपती हॉस्पिटलमध्ये अशीच एक भेट झाली होती आणि त्या संदर्भात आमची मैत्री झाली आणि त्यांचं जे काम आहे ते आपल्यापेक्षाही खूप मोलाचं आहे. कारण आजकाल आई स्वतःच्या आईला पण आपण वेळ देत नाही आहे. खरं म्हणायचं तर ह्या धावत्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं. कारण आपण स्वतःच्या आईला पण म्हणतो आहे की आई तू एवढं काम कर, मग आम्ही बाहेर जाऊन येतो, एवढं कर, मग तू एवढी मदत कर आम्हाला. कारण हे जीवनच असं झालेलं आहे. तर त्यासाठी कोणी कोणाला सांभाळत नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे आताची भावनाच नाही राहिली. मुली आईमध्ये प्रेम नाही राहिलं, सासू सुनेमध्ये प्रेम नाही राहिलं, मैत्रिणीमध्ये नाही राहिलं, परत जावा वगैरे नंद हे नातेच नाही राहिले. खरं सांगायचं म्हणलं तर फक्त नातं राहिलं आहे पैशापुरतं. जिथं पैसा आहे तिथं नातं राहिलेलं आहे. पण आज ताईनं दाखवलं की मनीषा ताईनं हे करून ते आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटला. जे त्यांचं हे खूप मोठं काम आहे, सत्कर्मच आहे हे एका दृष्टिकोनातून. खरं तर भगवंताच्या चरणी नतमस्तक करण्यापेक्षा या जे वयानं वृद्ध आहेत त्यांच्या नतमस्तक झालेलं खूपच चांगलं आहे. कारण ती सेवा कधीही अमूल्य आहे. ही सेवा कधी भेटणार नाही. कारण ते गेल्यावर आपण त्यांच्या पिंडदानाला काही खाऊ घातलो तर त्यांना काही मिळणार नाही. कारण ते शेवटी वायाच जाणार आहे. त्यापेक्षा ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना आपण खाऊ पिऊ घालायचं आणि सांभाळायचं हे माझे विचार आहेत. आणि तसंच ताईनं पण हे खूप छान काम केलेलं आहे. त्याबद्दल ताईची खूप खूप आभार आहे आणि ताईचं स्वागत पण आहे या कार्यासाठी. असेच ताईसारखे आम्हालाही संधी मिळावं एवढीच मी इच्छा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवळपास गेल्या 3 वर्षापासून जेव्हापासून अनाथ आश्रम चालू झालं जय म्हसोबा तेव्हापासून आता माझी 30 चक्कर आहे. ती एवढी सेवा करतात वृद्ध लोकांची. सामान्य माणसाला सांभाळणं अवघड होतं, परंतु हे वयस्कर माणसं यांना सांभाळणं फार अवघड आहे. आणि त्यासाठी विशेष म्हणजे दोघं पती पत्नी 3 वर्षापासून कुठली सुट्टी न घेता फक्त आजोबा सेवा करीत असतात. या समोर काय सांगाल मनीषताई? जय म्हसोबा. खरं सांगायचं म्हणलं तर मला सुरुवातीला असं वाटत होतं की मी करू शकेल का बाबा, पण मला लहानपणापासून समाजसेवा करण्याची फार आवड होती. आणि जेव्हा कधी मी माझ्या बिझनेसच्या बाबतीत बाहेर जायचे तेव्हा मी खूप MIDCमध्ये बघायचे की कुणाला पाणी नाही आहे, कुणी बेघर आहे, कुणी रस्त्याला बसलेला आहे. तेव्हापासून फुल नाही फुलाची पाकळी मी माझ्या पद्धतीनं मदत करत गेले. आणि आपले आश्रमचे अध्यक्ष माननीय योगेश भाऊ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघांनी मिळून हे आश्रमाचं म्हणजे खरोखर सांगायला गेलं तर त्यांनी उभं केलं. आणि तेव्हापासून निस्वार्थपणे मी माझी जिम्मेदारी सांभाळत आलेली आहे. असं सगळ्यांनीच जर तुम्ही मला पैशापेक्षाही तुमची साथ मला खूप गरजेची आहे. असं म्हणतात ना की एकापेक्षा अनेक हात गरजेचे असतात, तसं तुम्ही सर्वांनी जर मला अशी प्रेमाची साथ दिली तर मी खरंच अनेक गरजूपर्यंत पोहोचल. आणि माझे काम मला जितकं चांगल्या रीतीने करता येईल, जितकं प्रेम देता येईल तितकं मी प्रेम करेन सर्वांना. ताई काय सांगाल? मोठ्या प्रमाणामध्ये आज वृद्धाश्रमामध्ये बड्डे साजरा होताना दिसत आहे आणि या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरंच मला आज आनंद असा वाटला की एवढे वयस्कर इतर लोक यांना स्वतःचे मुलं मुली सांभाळू शकत नाही. आज या मनीषाताई एवढी काळजी घेतात, घरच्या लहान मुलाची सुद्धा एवढी काळजी घेत नाही. आज पाण्यात आलं अशी निस्वार्थ सेवा 100च एखाद्या ठिकाणी घडते. आज ती आपल्या वाळूज MIDCमध्ये ताईंनी सुरू केलेलं खूप छान आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतके वयस्कर असून आनंद आहे. खूप त्यांना आम्हाला पण छान वाटलं. आम्हाला इथं बोलवलं. खूप खूप धन्यवाद. आम्ही अक्षरशः ह्या जय म्हसोबा आश्रमामध्ये म्हणजे आज माहीत झालं आणि ताईसोबत आलो. आणि येताना आतमध्ये आल्यावर अक्षरशः आमचे डोळे भरून आले की इथं कितके वृद्ध, कुणी त्यांना कुणी घाटीमध्ये सोडून दिलेलं आहे, कोणी रस्त्यावर सोडून दिलं आहे. त्या ताईंनी त्यांना इथं सपोर्ट केला. त्यांच्याकडं लहान बाळासारखं लक्ष देता. मी एकच म्हणाल का बड्डेला व्यर्थ इकडं तिकडं असं दारू वगैरे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या वगैरे न करता
ह्या इथं जे वृद्धाश्रमामध्ये खूप वयस्कर म्हातारी आहेत त्यांना येऊन इथं मदत करावी किंवा त्यांची जबाबदारी ह्या ताईंना येऊन तिथे येऊन मदत करावी एवढंच मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव संगीता बापूसाहेब बनकर. मी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक आहे. नमस्कार. कुठपासून आले तुम्ही? मग 3 वर्ष झालं इथं आलेलं. हां, मग इथंच आहे मी. गाणं म्हणते ना तुम्हाला एखादं? नाही ना, म्हणा ना, म्हणा. मी ते आडाने टाकून तुमच्या नावाचं लावलं तुमच्या पाठी शोभन करा. मी सांगा तुम्हाला शोभन करा. आलं माझ्या रघुवीरा, बाळ माझ्या रघुवीरा, खेळा खेळारी कुंजनी राधेकीच्या मनो मंदिरी, असोनी संसार जेद करी, एवढ्याचा पाहुणा देव का घरी, हरिमुखे म्हणा हरमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जेद करी, एवढ्याचा पाहुणा देव का घरी. येतं का नाही गाणं? येतं. नाही. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.